नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. आता शेवग्याचे किती फायदे आहेत हे प्रत्येकाला माहितीच आहे. प्रत्येकाच्या आहारामध्ये शेवगा हा आलाच पाहिजे. त्याचे भरपूर असे फायदे आहेत. तर कसंही तुम्ही शेवगा तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. सूप बनवून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने भाजी बनवून घेऊ शकता. तर ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी एकदम बनवायला सोपी आणि चवीला भन्नाट लागते. तर आपला शेवगा उकडतोय तोपर्यंत आपण करूया एक छोटंसं वाटण. तर आपल्याला उकडवायचं नाही आहे, एकदम असं म्हणजे शिजवायचं नाही आहे शेवगा. तर थोडासा 5 मिनटं पाण्यातनं काढून घ्यायचं आहे, उकळत्या पाण्यातनं. तर आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी खोबरं, 1 इंच आलं, 1 गड्डी लसणाची म्हणजे 1 लसणाची गड्डी, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल, पण वाटताना थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, अगदी बारीक करायचं नाही आहे. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आपण. फक्त एक ते 1.5 चमचा आपण इथे पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरमधनं आपण हे ओबडधोबड असं काढून घेतो आहे. आता आपलं हे वाटण सुद्धा होतं आहे आणि तिथं बाजूला आपण जो शेवगा पाण्यामध्ये टाकलेला आहे तो शेवग्याला सुद्धा छान अशी उकळी आली का आपण ते काढून घ्यायचं आहे. खूप जास्त नाही, अगदी 5 मिनटं शेवगा आपल्याला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा आहे. आता आपण इथे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट, काही बेसिक मसाले आणि इथे घेतलेलं आहे आपण जे वाटण बनवून घेतलेलं ते. आता हे सगळं साहित्यसुद्धा आपण जमवाजमव केली आहे आणि शेवगासुद्धा छान असा पाण्यातनं आपल्याला काढून घ्यायचा आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. आता शेवगा आपल्याला पाण्यामधनं काढून घ्यायचा आहे बाजूला. आणि ह्याच पॅनमध्ये आपण जे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवतोय त्याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. तर शेवगा सगळा प्लेटमध्ये काढून घेते पाणी निथळून आणि त्याच पॅनमध्ये पाणी फेकून दिलं आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल इथं घेतलं आहे आणि मोहरी, जिरं मोहरीची किंवा अगदी फक्त कढीपत्त्याची फोडणी आपण इथं या भाजीला देऊ शकतो. तर आता मी फक्त कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. तर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं तेलामध्ये घातलेली आहे. कढीपत्ता छान असा तडतडला का त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तर कांदा चिरताना छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो लवकर लाल तर होतो आणि दाताखाली सुद्धा येत नाही. कांदा छान लाल झाला का त्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आणि जो आपण मसाला बनवून ठेवलेला तो मसाला. ते बघा आता कांदा छान गुलाबी रंगावर आलाय. आता आपण यामध्ये घालायचं आहे वाटण. आपण जे जाडसर वाटून ठेवलेलं वाटण आहे ते या कांद्यावर सोडतोय आणि मस्त असं कांदा परतवून घेतोय. आता आपण यामध्ये घातलेला आहे 1 मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता मसाला चांगला परतला गेला आहे. चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला छान परतलेला आहे. हा मसाला परतून झाला का यामध्ये लगेचच आपण काही बेसिक मसाले आहेत ते बेसिक मसाले इथे वापरायचे आहे. आपल्याला घ्यायचे 1 चमचा हळद, नंतर 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, नंतर 1 चमचा आपण घेतलेले धणे पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला. आता हे सगळं मसाले आपण ह्या मसाल्यामध्ये घातलेत आणि एकदा परतवून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतला पाहिजे. हवं तर थोडं 2-3 चमचे पाणी इथे तुम्ही घालू शकता आणि परतवून घेऊ शकता. आता आपण यामध्ये घालत आहोत अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट. तर हा ओबडधोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूट मी इथे घातला आहे आणि लगेचच आपण ज्या ब्रांच करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या इथे वापरलेल्या आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदा परतवून घ्यायचं आणि ह्या शेंगांमध्ये आता आपण घालत आहोत उकळतं गरम पाणी. तर इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे.
गरम पाण्याचा वापर केला का ह्याची टेस्ट जी आहे ती छान दुपटीने वाढतेच. शिवाय आपण इथे जे शेंगा आहेत त्या थोड्याशा ब्लांच करून घेतलेल्या असल्यामुळे इथे गरम पाणी वापरणं कधीही चांगलं पडेल. त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर करून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपल्याला ही जी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. खूप छान आणि टेस्टी अशी ही भाजी तयार होते. गरम गरम वाफळत्या भाताबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, अगदी भाकरीमध्ये कुस्करून सुद्धा ही भाजी खूप मस्त लागणार आहे. तर आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे आणि नंतर आपण सर्व करणार आहोत आपली शेवग्याची मस्त अशी पातळ भाजी. शेवग्याचा टेस्ट या भाजीमध्ये खूप सुंदर उतरते आणि भाजीसुद्धा अगदी चवीला भन्नाट तयार होते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची पातळ भाजी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.